रसिक श्रोते हो नमस्कार. जनकवी पी सावळाराम यांच्या जयंतीनिमित्त तुकाराम मारुती बाबर यांनी सादर केलेला विशेष कार्यक्रम आता आपण ऐकूया. महाराष्ट्रातील अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपला देश स्वतंत्र व्हावा या ध्येयाने प्रेरित होऊन स्वातंत्र्य प्राप्तीकरता रणकुंडात स्वतःला झोकून दिले होते. त्यासाठी त्यांनी प्रचंड संघर्षही केला होता आणि हाल अपेष्टाही सोसल्या. त्यामुळेच आज आपल्या देशाला सार्वभौम स्वातंत्र्य मिळाल्याचे आपण पाहतो. अशा या वाळवे तालुक्याच्या रणभूमीत एडेनिपाणी गावात स्वातंत्र्यवीर पांडू मास्तर यांचे नाव अजरामरच आहे. त्या काळात याच एडेनिपाणी या गावात आपल्या सिद्धहस्त लेखणीने स्त्रियांच्या सुखदुःखाचे हृदयस्पर्शी लेखन करणारे व रसिकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण करणारे एक साहित्यिक आणि मर्मग्राही गीतकार आणि कवी म्हणजे पी सावळाराम अर्थात निवृत्तीरावजी पाटील. या नररत्नाने या भूमीला नवचैतन्य आणि नवविचार दिला. त्यांना मी आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त अभिवादन करतो आणि तमाम मराठी साहित्य रसिकांच्या वतीने त्यांना मी तुकाराम मारुती बाबर वंदन करतो. मराठी भावविश्वास एक अजरामर नाव असलेले व स्त्रियांना आपल्या गीतांनी मोहिनी घालणारे, स्त्रियांच्या भावनांना
व त्यांच्या वात्सल्याला हळूवार व नाजूक शब्दात प्रेमाची आणि वात्सल्याची मांडणी करणारे जनकवी म्हणजेच पी सावळाराम होय. पी सावळाराम यांचे वास्तव नाव होते निवृत्तीरामजी पाटील. त्यांचे जन्मगाव सांगली जिल्ह्यातील एडीनिपाणी या वाळवे तालुक्यात आहे. मल्लिकार्जुन देवस्थानाच्या कुशीत वसलेल्या आणि निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या या एडीनिपाणीत त्यांचा जन्म 4 जुलै 1914 रोजी झाला. वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या या जनकवीचे प्राथमिक शिक्षण तासगावात व पुढील शिक्षण कोल्हापूर येथे झाले. जनकवींना लहानपणापासूनच कविता करण्याचा छंद होता. उच्च शिक्षण घेत असतानाच त्यांना ज्येष्ठ कवी माधव जुलियन अर्थात कवी माधवराव पटवर्धन यांचा शिक्षक म्हणून सहवास लाभला आणि त्याच काळात एका काळ्या सावळ्या महिलेवर कविता लिहिताना पी सावळाराम म्हणतात, सौंदर्य नसते रंगात, सौंदर्य असते अंतरंगात, उघडूनी पाही. आपल्या मनामनात काव्याची लकेर घुमसत असताना या कवीचे मन रेल्वेच्या इंजिनासारखे पळतच होते. 1941 मध्ये सोलापूर येथे साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात हा कवी उपस्थित होता आणि त्या ठिकाणी भावकविता सादर करून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्धही केले होते. वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या या कवी मनाला पंढरीच्या पांडुरंगाची दर्शनाची ओढ लागली. म्हणून हा कवी सोलापूरहून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी आला. पॅन्ट शर्ट आणि डोक्याला हॅटसारखी टोपी घालून हा तरुण पंढरीच्या विठुरायाच्या दर्शन रांगेत उभा होता. हॅट घालून विठुरायाचे दर्शन घेता येणार नाही असे सांगून बडव्यांनी त्यांना दर्शन रांगेतून हाकलून बाहेर काढले. मात्र विठुराया दर्शनाची कामना असलेला हा तरुण डोक्यावरची हॅट काढून पुन्हा दर्शन रांगेत उभा राहिला. तरीही बडव्यांनी त्याला दर्शनासाठी मज्जाव करून त्रास देत पुन्हा बाहेर काढले. आपल्या मनाची विठुरायाच्या दर्शनासाठीची घालमेल त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्याचवेळी अन्यायवृत्तीच्या या कवीच्या हृदयातील आगडोंब त्यांना स्वस्थ बसू दिले नाही आणि त्या अवस्थेत त्यांनी एक कविताच लिहिली. त्यात ते विठुरायाला विनवीत होते, पंढरीनाथा झडकरी आता पंढरी सोडून चला, विनवते रुखुमाई विठ्ठला. सन 1948 मध्ये साने गुरुजींनी हरिजनांच्या हक्कासाठी उपोषण केले होते. त्यावेळी या कवितेला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता आणि त्या काळात ही कविता संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली. भक्त
म्हणती भाविक भूंडू पूजक म्हणती केवळ आमचा देव उरला कलंक आपुला मान देला बघवे रखमाईला यायचे खर लवकर बोला नातर जाहो निरोप मंगला पंढरीनाथा धडकरी आता पंढरीनाथा धडकरी आता पंढरी तोडून चला विनविते रखुमाई विठ्ठला विनविते रखुमाई विठ्ठला. कवी पी सावळाराम यांचा विवाह 1943 मध्ये झाला. ते ठाणे येथे स्थायिक झाले आणि एका खाजगी संस्थेत नोकरी करीत होते. त्याचवेळी त्यांना HMV या त्या काळी नावाजलेल्या रेडिओ कंपनीत नोकरी मिळाली. कवी पी सावळाराम यांना राजीव आणि संजीव ही 2 मुले आणि प्रतिभा कल्पना या 2 मुली असा त्यांचा परिवार होता. नोकरीत असतानाही या कवीला सामाजिक कार्याची आवड होतीच. तत्कालीन महाराष्ट्र विधानसभेचे सभापती माननीय विसबागे यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. ते त्यांचे बालमित्रच होते. कादंबरीकार ह.न. आपटे यांच्या उषक काल या कादंबरीतील सावळ्या या व्यक्तीची रेखा पागेंना खूपच आवडली आणि त्यामुळेच विसपागे यांनी या कवीचे सावळाराम असे नामकरण केले आणि मग पुढे त्यांनी पी सावळाराम या नावाने कविता व गीते लिहिली आणि ती संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध होऊ लागली. त्यांचा एक चाहता वर्ग आज महाराष्ट्रभर दिसून येतो. साहित्याची आवड असणाऱ्या या पी सावळाराम यांनी मोलकरीण या चित्रपटात एका प्रेमी युगुलावर गीत लिहिले. पहिल्याच भेटीनंतर या प्रेमी युगुलांच्या अंतरंगात उमटणाऱ्या प्रेमाच्या काहुरावर शब्दांनी न सांगता येणारे प्रेमाचे वर्णन करताना ते म्हणतात, हसणे आधी कुणी तू कामी. यातूनच दुराव्याचे संकेत आपणास मिळतात. तुझ रे
कळूनी तू हळूच पाहता हसले हसले आधी कुणी तू कामी हसले आधी कुणी तू कामी. पुढे मग वसंत प्रभू यांच्या संगीताने भारावून गेलेल्या या कवीने कन्यादान या चित्रपटासाठी लिहिलेल्या गीताने अख्ख्या महाराष्ट्रात आज आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळी आईच्या अंतरंगातील घालमेल आठवते. हा कवी पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर उभ्या असताना एक विवाहित आपल्या दिरासमवेत सासरी चालली होती. नवविवाहित मुलीचे आई वडीलही तिला निरोप देण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर आले होते. काही अवधीत रेल्वे येणार असल्याचे त्या मातेच्या लक्षात येताच तिच्या मनाची घालमेल झाली. आपली मुलगी आता विवाहित असल्याने ती सासरी चालली आहे. 20-22 वर्षे तळहाताच्या फोडासारखी सांभाळलेली ही माझी बाळी मला सोडून सासरी चालली आहे, या व्यथेने तिच्या भावनांना आवर घालता येत नव्हता. कडकडून मिठी मारून तिच्या अश्रूंचा बांध फुटला. हुंदके देत देत ती लेकीच्या गळ्यात गळा घालून रडत होती. हे विदारक दृश्य पाहून पी सावळाराम यांच्या मनात भावनेचा ओलावा निर्माण झाला. आईच्या भावनांना त्यांनी शब्दबद्ध केले आणि एक अजरामर गीत निर्माण झाले. ते गीत आजही मुलगी सासरी जातानाच्या प्रसंगी वाजवले जाते आणि सर्व माणसे हेलावून जातात. त्यांच्याही डोळ्यातून न कळत अश्रू टपकू लागतात. ही या प्रतिभावंत कवीची किमयाच आहे. ते गीत असे आहे. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. कडकडून तुझला मिठी मारता बाळे, बालपण हे आले घोरात घुंगुरवाले. आठवले सारे सारे गहिवरले डोळे, कडमायेची तुला सांगते, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. बघू नकोस ग मागे मागे लाडके ग चकुले, नकोस विसरू तरीही तू आईला, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. दारात उभी राहील जोडी खिलारी, पुसग डोळे या पदराने सावरही साडी. मुखदर्पणी मला ठेवूनी जा, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. आणि हेच गीत कन्यादान चित्रपटासाठी वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केले आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांनी ते आर्तगीत तितक्याच तन्मयतेने गायले होते. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. कडकडूनी तू मिठी मारता बाळे, बालपण आले आले घुमवित घुंगुरवाळे. आठवले सारे सारे गहिवरले डोळे, आठवले सारे सारे गहिवरले डोळे. कडमाये ते तुला सांगती, जा जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. दारात उभी राहिली खिलारी जोडी, बघदीर धाकले बसले खोळंबून गाडी.
बघ पुढे बघून पास मागे मागे लाडके बघ पुढे नकोस विसरू पर्यायीला जा जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. सन 1964-65 मध्ये पी. सावळाराम हे ठाण्याच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीस उभे होते. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या यशाच्या श्रेयाबद्दल ते म्हणतात, माझ्या सामाजिक कार्याबरोबरच कन्यादान चित्रपटातील हे गीत घरोघरी पोचले होते आणि ते अत्यंत लोकप्रियही झाले होते. त्यामुळेच ठाणेकरांनी मला ठाण्याच्या नगराध्यक्षपदी विराजमान केले. आपल्या कवी असणाऱ्या गुणवत्तेवर मिळाले नगराध्यक्षपदाचे हे यश हे जगातील पहिलेच उदाहरण असावे. याशिवाय कन्यादानमधील लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची होणार सून मी त्या घरची किंवा सौख्यात वाढले मी प्रेमात नहाले मी या गीतानेही महाराष्ट्रातील तमाम स्त्रियांना भुरळच पडली होती आणि ती भुरळ आजही आहे. स्त्रियांचे भावविश्व उलगडून दाखवणारे कवी पी. सावळाराम यांनी शिकलेली बायको या चित्रपटामध्येही नवविवाहितेला झालेला आनंद व्यक्त करताना त्यांच्या गीताला बहर आलेला दिसतो. आली हसत पहिली रात उजळत प्राणाची वात प्रकाश पडता माझ्यावरती फुलते बहरते माझे यौवन. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्या अभंगाप्रमाणेच
गदी माडगुळकर यांच्या राम जन्मला ग सखे राम जन्मला यासारख्या भक्तिगीताप्रमाणे पी सावळाराम यांची गीते लोकमानसांच्या मनात ठाण मांडून बसलेले आहेत आणि त्यांची गोडी आजही अवीट आहे. गीतकार पी सावळाराम यांच्या काल रातीला सपान पडलं किंवा तुला बघुनी पदर माझा, रागू बोले मैनेच्या गालात अशी अनेक गीते, कविता, लावण्या आज बंगल्यापासून ते झोपडीपर्यंतच्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरापर्यंत पोचलेल्या आहेत. लोकमानसात ती स्थिर असून अजरामर आहेत. पी सावळाराम हे भावकवी होते. एखादा पक्षी अलगद फांद्यावर येऊन हळुवार बसावा अशी त्यांची गीते आणि कविता आहेत. राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाची कुजबूज त्यांनी अत्यंत हळुवारपणे मांडताना लिहिली आहे. रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेला बाई पूर चढे, पाणीच पाणी चोहीकडे, मोहन माझा गेला कुणीकडे. यावरून त्यांची भक्तिगीते व वात्सल्य गीतेच आहेत. संगीतकार वसंत प्रभू आणि गीतकार पी सावळाराम ही जोडी महाराष्ट्रभर नावारूपास आलेली दिसते. पी सावळाराम यांनी जवळपास 18 चित्रपटासाठी गीते लिहिली आणि वसंत प्रभू यांनी ती संगीतबद्ध केली. याबरोबरच सुमारे 51 चित्रपटासाठीही गीते त्यांनी लिहिली. त्यांनी भावगीत, प्रेमगीत, वात्सल्यगीत, ठसकेबाज लावण्या, भक्तिगीते, लोकगीते अशा जवळपास 500 पर्यंतच्या त्यांची गीते आज प्रसिद्ध आहेत. स्त्रीगीतांचा राजा म्हणून की काय कवी कुसुमाग्रज यांनी त्यांना जनकवी अशी उपाधी देऊन त्यांच्या गीतांचा गौरव केला. त्यांना सन 1982चा गदी माडगुळकर पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध साहित्यिक मधु पोद्दार यांनी त्यांचे जीवनचरित्र लिहिले व त्यांच्या चाहत्यांना ते खूपच आवडले. शब्दसुरांच्या ओंजळीतून आयुष्याचे अथांग रंगत शब्दसुरात मांडणाऱ्या या जनकवीचा मृत्यू 21 डिसेंबर 1997 रोजी झाला. जनकवी पी सावळाराम यांच्या आठवणी मात्र गंगा यमुना डोळ्यात हुब्या का यासारख्या भावस्पर्शी गीतांनी आजही जनमानसांच्या मनात तरंगतात. हीच त्यांना वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल असे म्हणता येईल. त्यांच्या साहित्य प्रतिभेला माझे त्रिवार वंदन करतो. जय हिंद.